काढा आपले शरीरापर्यंत जागृत होता. एकपणा नव्हे सुसास, जो गुरु शिष्याचे करुणे मीस, पाहण्याची आपली वास पाहत असे. एकपणा नव्हे सुसास, तेव्हा त्यास एकपणा म्हणजे वेदांताचा सिद्धांत आहे. अजातवाद, अजातवादामध्ये आहे म्हणजे कोणताच भेद काय होत नाही. शिल्लक भेद असण्याकरता भेदात दोघात असतो. एकच असेल तर भेद काय. तिथं म्हणजे याची पत्रिका येते ना लग्नाची, त्याच्यामध्ये लिहिलं असते आमच्या ज्येष्ठ मुलाचं काय लग्न आहे, आणखी बाकीचे असले काय, आमच्या कनिष्ठ मुलाचं काय वरचे संपले, आणि एकाचे नाऱ्या त्याचा काय लिहायचं. तिथं दुसरं कोणीतरी आहे सांगण्याची काही नाही गरज नाही. एकपणा नव्हे सुसास, साधू संतांच्या वाङ्मयामध्ये किंवा निरोबाराच्या गवळणीमध्ये याचा विशेष खुलासा आहे. एकही एकपणाचा घेऊन या त्रास झाला स्वरूपे नाना आकारे नव्हते दुसरे काही याचे. सगळ्या उपनिषदाचं भाषांतर म्हणजे निरोबाराच्या गवळणी आहे. मग कशा करता हे झाला, म्हणजे एकाकीन रमत नाही, एकट्याला करमत नाही. म्हणून हा खेळ परमेश्वराने केलेला आहे. नाही का आपल्या भक्तिशास्त्रामध्ये एका कुठं समजते का, एकटेपणामध्ये आनंद घेता आला नाही. राम अवतारामध्ये तरी काय एकटेपणामध्ये काय घेता आला नाही, कुठं नाही. बरं खेळ खेळायचं सारे वाहणार. बरं पुन्हा आणखी बाकीच्यांना बोलवायचं. हा राजाचा मुलगा, राजाच्या पोराची सोबती कुठं गरीब असते काय, शक्य आहे काय. म्हणून ही सारी व्हिडिओ कृष्ण अवतारामध्ये बरोबर काढले असं आहे. आणि मग परमात्म्याने सगळे आपले सवंगडी घेऊन नाना प्रकारचे खेळ केले. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी खेळ मांडीला यमने गिरी. याचा दिसतो ना तुमच्या खेळ. त्याच्यामध्ये तेंडुलकर मुख्य आहे, तो कोणी अमुका मुख्य. क्रिकेटचा आहे हा, क्रिकेटचा खेळ म्हणजे आपला भारत देशाचाच आहे बघा. मुळे त्याला गोंडच नाव दिलं क्रिकेट. कारण तर चेंडू फळी आहे ना भगवान. मग आपल्या खेळामध्ये विशेष कोणता आहे तर क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटने चेंडू मारल्यानंतर त्याला खाली पडू द्यायचा नाही. आणि खाली पडला तर मग धावत जाऊन काय करायचं, आणायचा. मग त्याच्यामध्ये तर आपल्या तोपर्यंत बॅट मारणारा आपला काय उलटा पडतो पालता पडतो, काही धावत जातो, धावा काढतो. मग आपल्या खेळामध्ये विशेष कोणता आहे, खाली पडून जायचं रे. आणि खाली पडला तर बादच काय झेला रे झेला, वरचे झेला. आणि खाली पडे तो काय पाठीवर टोळा. मग त्याला केवढं महत्त्व आलेलं आहे. म्हणून जगामध्ये थोडं श्रीमंत आहे, आम्हाने विमाने त्यांच्यासमोर काही नाही. कोणतं एक क्रिकेट आहे आणि हॉलिवूड अमाप पैसा राहिला. कारण पैसा एकदा ते पाहणाऱ्या लोकांना पसंत पडला, काय देईल काही सांगता येत नाही. मग ते फार हुशार आहे, हुशार आहे. त्यांचा पैसा असा आहे ना, तो उत्तम प्रकारे न मिळाल्यामुळे त्या पैशाचा चांगल्या प्रकारे उपयोग त्यांना करता येत
कारण मुळात मिळवलंच कसं आहे का, तर काही घाम काढून मिळवलेलं आहे का? मग त्यांना काय करता येत नाही. मग कुठेतरी मग 10 लाखाची गाडी घेत असते आणि 50 लाखाची का 2 कोटी रुपयाची काय घेतात गाडी. जाऊ दे, आपला काय हा विषय नाही. म्हणजे कशाकरता सांगितलं, एकाकी न रमते असा वेदांताचा काय आहे, मग श्रुतीचा सिद्धांत आहे. मग परमात्म्याने हे का स इक्षत असं घेतलं तुमच्या याचं सूत्र आहे बघा ब्रह्मसूत्रामध्ये, नाही का. त्याच्यामध्ये अथा तो जन्माद्यस्येत, त्याच्यामध्ये इक्षतेर्नाथ प्रश्न असं सूत्र आहे. परमात्म्याने सृष्टी केली, इक्षण अगोदर इक्षण केलं. कशी सृष्टी कराय, कोणतंही कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याच्या अगोदर काय असावं लागतं, ज्ञान असावं. अगोदर ज्ञान नसेल तर म्हणून अगोदर काय केलं, इक्षण केलं. त्याचा अर्थ असा आहे, मग हे क्षण स्वतंत्र होऊ शकतं का परमात्मा स्वरूपाच्या, मग मायेचा काय घ्यावं लागते हे घ्या. मग त्याला आता हे कार्य करायचं म्हटल्यानंतर निरुपाधिक अवस्थेमध्ये कार्य करता येत. मग साधक वादक व्यवहार होण्याकरता मायेचा काय करावा लागतो, आश्रय. म्हणून हे ईक्षण जे आहे, हे ईक्षण शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी नाही. मग कोणत्या चैतन्याच्या ठिकाणी, ईश्वर चैतन्य. ईश्वराला संकल्प आहे का शुद्ध चैतन्याला संकल्प आहे. संकल्प होण्यासारखा तिथे कुठे आहे का काय. मग ईक्षण जगताचा करता ब्रह्म नाही, जगताचा करता ईश्वर आहे. पडा त्याच्यामध्ये भानगडी असं कोणाच्या प्रमाणे आहे. मग तिथं सांगितलं अभिन्न निमित्तोपादान आहे. एक पण तर मोडत नाही. सृष्टीचा विचार बरोबर लागल्याशिवाय त्याला म्हणजे अभिन्न निमित्तोपाद. ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया हे जगताचं उपादान कारण आहे. त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हा निमित्त कारण आहे. कोणत्याही कार्याला 2 प्रकारच्या कारणाची आवश्यकता असते, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. जर स्वभावताच कार्य झालं असं जर आपण मानलं तर स्वभावात खंडित आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं खंड, भूमी आत्मनी स्वयंभ काय घरे आगार घ्यायचे परी ते कोलालमतीचे गर्भ हो म्हटलं नाही का. याच्यात स्वभावाचं काय, तुम्हाला जरी कुंभार दिसत नसला तरीसुद्धा कुंभार काय करावं लागेल, मानावंच लागेल आहे का नाही. अहो म्हटलं दिसत नाही, माझं काय नव्हता जसं म्हटलं तर म्हणता येईल का. दिसत नाही असं म्हटलं तर कुठे गावी गेला असेल की, म्हटलं गावी दिसत नाही मेला असेल. पण कार्याच्या अवस्थेत त्याचे अस्तित्व काय केलं पाहिजे. म्हणजे जगताचा करता प्रत्येकाचं विभिन्न मत आहे त्याच्यामध्ये. आणि त्या घटाचा करता जसा आणि एक कुंभार मानावा लागतो, त्याप्रमाणे जगताचा करता ईश्वर काय कर असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहु अनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहु अनीश्वरम. भगवद्गीतेने सुद्धा ईश्वर न मानणाऱ्या म्हणण्याचं खंडन केलं. जगदाहु अनीश्वरम, हे जगत कसं आहे म्हणलं त्यात ईश्वर विश्वर काही नाही. मग कसं काय होतं मला स्वभावतात होतं. सुंदर बात मांडलेलं आहे नाही का. नास्तिक लोकांचं मत कसं आहे त्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहु अनीश्वरम. जगत ईश्वर नावाची वस्तू नाही. मला ईश्वरच नाही तर तुम्हाला फळ कोण देईल. तुमच्या पापाचंही फल देणार आणि पुण्याचं काय देणार नाही. म्हणून कोणती क्रिया केली तर पापही होत नाही काय होत नाही, पुण्यही होत. असं शास्त्र आहे. खुशाल काही करा नाही. मोठे बाबा पाप कशा करताय धमकामध्ये देणं का मुळामध्ये काय उत्पन्न होत नाही. पण शास्त्र तसं नाही का. मीमांसा शास्त्रामध्ये पाप निर्मितीची अनेक साधने सांगली. हे काय कायिक वाचिक मानसिक
तीच्या द्वारा काय पाप होते त्याच्यामध्ये तात्पर्य आहे. मग करता भोगता कोण आहे? जीव आहे बघा. आणि फलदाता कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वर करता नाही, ईश्वर काय नाही, भोगता नाही. कोणाचा? पाप आणि पुण्याचा. मग पाप पुण्याचा करता भोगता कोण आहे? जीव आहे. जैसे ज्याचे कर्म आणि तैसे फळ देतो ईश्वर. ज्याचं ईश्वर न्यायाधीशासारखा, त्याच्या अर्थ काही हे नाही. एकाने केलं ना, कोणीतरी कैदी होता, गुन्हेगार मनुष्य. मग त्याने शंका मांडली, का म्हटलं आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकता? म्हटलं काय? अरे म्हणलं तू चोरी केली की काय केली? गुन्हेगार आहे, गुन्ह्याला शासन काय केलं पाहिजे? दिलंच पाहिजे की. म्हणलं हे तुमचा शासन देण्याचा न्याय मला योग्य वाटत नाही. म्हणलं आम्ही चोरी तरी कशा करता करतो? पैसा करतात की. आणि तुम्ही तरी नोकरी कशा करता? तुम्ही नोकरी कशा करता? पैसा करतात. आणि आम्ही चोरी काय करतो? मग आम्हाला जेलमध्ये टाकण्याचं कारण काय? अरे काय निषिद्ध कर्म. कोणतं कर्म आहे? असं आहे. आणि न्यायाधीशाचं कोणतं कर्म आहे? विहित कर्म आहे. मग विहित कर्माचं फल पगार मिळतो, काय मिळतो? आणि निषिद्ध कर्माचं फल मीमांसा दर्शन आहे, नाही का? वेदाने सांगितलं आहे. हे काही कोणा माणसं आहे तस्मात शास्त्रम, ते काय नाही. अवताराला आलेला परमात्मासुद्धा वेद प्रमाण, वेद प्रमाण करावया गोकुळाशी आला. त्याचं कार्यच आहे बा. तीन कार्य करता फक्त हे. आणि ईश्वर आहे आणखी हे होतं. एक म्हणजे मूळ आहे. मूळ कशात होते? भक्ताचं संरक्षण. नाही, धर्म आहे. परत धर्माकरताच आहे. मग भक्ताचं रक्षण करायचं गौण भाग आहे कोणता? कारण काय आहे? धर्म हा अतींद्रिय आहे, अमूर्त आहे. त्याचं प्रकटीकरण होण्याकरता कोणीतरी एक चेतन पुरुष काय केला? माझा सुगंध कोणाच्या आधाराने राहतो? फुलाच्या. आवाज कोणाच्या आधाराने राहतो? मृदंगाच्या. त्याचा धर्म कोणाच्या आधाराने राहतो? भक्ताच्या साधू आहे. म्हणून भक्ताचं सुद्धा काय काय पण मुळात रक्षण कोणाचं आहे? धर्माचंच आहे. पण त्याच्या आश्रयाने राहतो. धर्माप्रमाणे वागणारे कोण? म्हणून भक्ताचं सुद्धा काय करायचं? मग फुलाच्या झाडाचं रक्षण कशा करता करायचं? फुला करता. झाडच नाही तर फुलं कुठली? फुलंच नाही तर सुगंध कुठं? फुलं अमूर्त आहे. आपले सुगंध काय आणि फुले कसं आहे? मूर्त. त्यामुळे धर्म कसा आहे? अमूर्त. आणि साधू कसे आहे? मग कोणाच्या आश्रयाने धर्म राहतो? त्याचंही रक्षण करणे कर्तव्य आहे. पण मुळामध्ये धर्म करतच आहे. धर्मरक्षावया अवतार घ्यायचे. आपला एक सहज विषय आला म्हणून सांगेल. आणि एकपणा देवालाही काही करमेना म्हणून एक गुरु शिष्याची करोली मी. आपणच द्वैत काय करतो? द्वैत काय करतो? निर्माण करतो. आणि ते त्रिपुटी निर्माण करून आपणच आपला काय घेतो? आनंद घेतो. आनंद घेतो. गुरु शिष्याची करोडी मीच. गुरु शिष्याचं घ्यायचं. गुरु काही एकदम जन्माला येतो का? महागुरु आहे तर त्याचाही कोणीतरी गुरु असला पाहिजेच की. सगळ्याचा गुरु कोण आहे? परमात्मा. आणि परमात्म्याचा गुरु कोण आहे? संत आहे काय? निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु कोण आहे? गैनीनाथ महाराज. अशी परंपरा काय करायची? लावाय. कारण ते ज्ञान आहे ना, मग ते गुरु शिष्याचं. आणि काय करायचं? दोन गुरुचा असेल त्याचा संवाद म्हणतात. मच्युता बदकत प्राणा कथन दशमाद नित्यम दुष्यंतीचे. त्याला संवाद आहे. आणि बोध संपन्न करावायचं असेल त्याला काय म्हणतात? मग गुरु शिष्य करा.
मग गुरु शिष्यामध्ये आत्मीयता आली. काय आली? मग सगळी शिष्याची पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत जबाबदारी कोणावर असते? मग मात्र गुरुवर आहे. एकदा शरणागती केली की त्याची सगळी जबाबदारी कोणावर दे? बरोबर. ईश्वर सर्व हृदय शिरद राम सर्व, नाही का? एकदा बाई पतीला शरण गेली की तिच्या सांभाळण्याची सर्व जबाबदारी कोणावर दे? आहे. मग जबाबदारी तोपर्यंत आहे का? अनेकदा नाही का तिने माझं म्हटल्यानंतर किंवा याने माझी म्हटल्यानंतर सगळी जबाबदारी कोणावर? याच्यावर. आता लग्नामध्ये काय आहे? लग्नाच्या पूर्वी अविभक्तपणा आहे. काय? लग्न म्हणजे आता दोन जीव भिन्न नसून काय आहे? त्याचंच नाव भारतीय संस्कृती आहे. आणि त्याच्याकरता साक्षीदार कोण आहे? अग्नी. हे सगळे कोण आहे? तीन त्याचे काय? त्यांच्या समोर यायचं आहे, मी तिला सोडणार नाही. आणि आई म्हणतो मग तुला काय करणार आहे? कुठपर्यंत? हा जन्म. हे कमीच आहे बघा. काय? हे कमीच आहे. मग काय? जन्मोजन्मी हाच पती हे मान. हे काय ना नाही किती. मग रामायणामध्ये काय आहे? आपला विषय आहे तुमचा रामायण वगैरे सगळं ते परमात्मा आणखी पूर्ण संपल्यानंतर अंगीकार करतात ना सीतेचा. पण ते एकाएकी अंगीकार करतात का अग्निपरीक्षा घेतात? प्रतिवाट्यपणामुळे अग्नी तिला जाळू शकत नाही. मग काय करतात? अंगीकार करतात. पुढचा इतिहास आहे. तरीसुद्धा लोक काय शंका घेतील? काही सांगता येत नाही. एकाने शंका घेतलीच बघा. आणि ते भांडण झालं पती पत्नीचं. म्हणला काय तुम्हाला काय राम समजतो का? रावणाकडे ठेवलेली बाई पुन्हा तिने परत घेतली. आणि हे सगळं कोणीच कथा कोणा सांगितली? दूताने. असं सांगता ते दूध फिरायचे रात्रीच्या प्रकारे. कोण आक्षेप घेतो का? कोण काय करतं? आणि दूताने कोणाला सांगितलं? रामाला. अशी काय घेतली आहे शंका. मात्र राम हा आता दशरथाचा मुलगा राहिला का प्रजेचा राजा झाला? मग जबाबदारी कोणावर आली? असं हे काय रामायणामध्ये. म्हणून ते म्हणलं काही नाही, दंड गुन्ह्याला दंड केलाच पाहिजे. तर लक्ष्मणाला बोलावला आणि सांगितलं म्हटलं हे पहा रात्रीतूनच सूर्योदयाच्या आत सीतेला काय करायचं? घेऊन जायचं. अरण्यामध्ये काय करायचं? सोडून द्यायचं आणि परत यायचं. आता ही वार्ता म्हणजे काय साधी आहे का? आणि ही कामगिरी कोणाकडे दिली? लक्ष्मणाकडे दिली. आता हे शक्य आहे का? जिच्याकडचं सगळं काय केलं? रण माजवलं सीतेकरता. आणि आता त्याच्यापेक्षा दुःखाचा काय? बरं ती साधी नाही बा, गर्भवती आहे. त्याच्यामध्ये सूर्यवंशाचा वारस आहे. मला हे कसं शक्य आहे? मला अर्जुनाने खाली आपल्या लक्ष्मणाने खाली मान घातली का? तर म्हणलं हे पहा त्यावेळेचं नातं वेगळं, आताचं नातं काय? त्यावेळेला मी तिचा काय होतो? पती होतो. सोडून नाही माझं काय होतं? कर्तव्य. आता ती कोण आहे? प्रजा आहे. आणि मी प्रजेचा कोण आहे? अधिकारी. मग प्रजेकरता नियम पाळणं हा माझा काय धर्म. ते माटगोळ करायचं रामायण आहे का? सुधीर फडकेने गायलेलं आहे. गोड आहे वाजून त्याच्या सगळं सुसंत. आता त्याचा बराचसा भाग नको विचारू प्रश्नामध्ये बंधू होऊनी माझा. म्हटलं बंधू आता नाही, कोण आहे तो? प्रजा आहे. आणि मी सांगतो हे कर, त्याप्रमाणे वागणं तुझं काय कर्तव्य आहे.
म्हणलं किंवा काय सूर्योदयाच्या आत घेऊन जायचं. कोणाच्या आत सूर्यवंशातले राजा यायला म्हणलं घेऊन जायचं. मध्ये पुढे नेतात. शीतलाही वाटते अशा अवस्थेमध्ये आपल्याला हा कुठे घेऊन चाललेला काही कल्पना नाही का. आणि रात्रीच्याच वेळी भरारण्यामध्ये सोडून देतो आणि सांगतो रामाची आज्ञा आहे. कोणती आज्ञा आहे? पुन्हा अयोध्येमध्ये पाय टाकायचा नाही. अरे भानगड आहे. म्हटलं पुन्हा अयोध्येमध्ये काय करायचं? मरतो एकटी आणि पोटामध्ये रघुकुल वंश आहे बघा. मग अशा अवस्थेवर आहे. मग म्हणले जसं रामाची आज्ञा आहे कुठे यायचं नाही, रामाचा निरोप सांगतो तसं म्हणलं माझाही निरोप कोणाला सांग? रामाला. असं ते सांगाय. मग कोणता निरोप? 10-5 शिव्या दिल्या तर इतकं बाईवरती संकट आल्यानंतर आणि ते काय गप्प बसेल का? नाही का. हे संकट असतं. ते वारीचं संकट आलं होतं. चोकोबांनी सांगितलं मी वारीला जाणार. मंडळी म्हणायला लागली आमची डिलिव्हरी आहे. ही चरित्र आहे. ते सांगितलं वारी म्हणजे वारी. मग शेवटी असंही भक्ताची आहे घरी आणि काम आहे नसागत आहे. मग भगवान आहे का चोकोबाची बहीण झाला सारंग. हे भक्तिशास्त्र आहे. आणि पुढची सगळी कामं कोण करतो? पण मंडळी कशी असावी लागते त्याचाही तो भाग आहे. स्थितीने सुद्धा सांगितलं. म्हटलं हे पहा प्रजेच्या पालना करता. कोणाच्या पालना करता? जो स्वतःच्या पत्नीचाही काय करीत नाही, हे करीत नाही, स्वीकार करीत नाही. वंशाचाही काय करीत नाही, स्वीकार करीत. असा प्रभेचं पालन करणारा राजा मला एक याच जन्मात पती नाही, अनंत जन्मामध्ये कोणता पती व्हावा? हाच व्हावा. चरण ना सोडी अनान तुझी. म्हणलं आमचा निरोप सांगायला. ही भारतीय संस्कृती आहे. वैसच का त्याला राम मंदिर उभारला. याला आणटी संस्कृती कोणती? ख्रिश्चन संस्थेमध्ये काय आहे? फक्त 5 वर्ष करता करार असतो. तो माझी पत्नी ने तुझा पती. 5 वर्ष संपले तू माझा पती नाही. ही कोणती संस्कृती? आणटी. याला काही संस्कृती म्हणतो. जाऊ द्या. आम्ही बरीच व्याख्यानं ऐकले याच्यावरती. असं सांगायला जाऊया. दृष्टांत गुरुशिष्याचे करुणे मीस. तिथं आलेलं आहे काय गुरुशिष्याचे कोणती होई आपली 13वी होई. आणि पाहण्याचे आपली वास स्वतःचा आनंद आपण स्वतः आनंदाने मिळतात. मग आपल्या स्वतः आनंदामध्ये काही उणीव होते का? लौकिक व्यवहार वेगळा, पारमार्थिक व्यवहार वेगळा. आपण आपलं धन दुसऱ्याला दिलं तर आपलं धन काय होते? कमी होते. एका भांड्यातलं दूध दुसऱ्या भांड्यात टाकलं, पहिलं भांडं रिकामं होते. पण पारमार्थिक याच्यामध्ये आहे. ज्ञान सांगितलं तर कमी होत असेल तर फक्त वाढते. उलट काय होते? स्वतः गुरुलाही देखील मच्चित्तामद्गतं बोधयंता परस्परम कथयंतांचे माम नित्यम पृच्छन्ति च रमण. शिष्याच्या उपाधी करून आपल्याच आनंदामध्ये काय होतं? रममाण. जयाचे कृपा तुषारे परतले अयोध्येचे मोहिरे परिणमे व्यापारी मोदामृते. जयाचे कृपा तुषारे. एखादा नळ असला बारीक बारीक त्याच्यातून तुषाच्या पाण्याच्या निघत असतात. त्याप्रमाणे कृपा हेच कोणी पाणी आणि त्याचं होणारं सिंचन. बघा ते काय करते ज्ञानेश्वर महाराज
सैन्याची उपमा दिली आहे. परतले अविद्येचे मोहेरे. बरोबर. अविद्येचा हल्ला काय केला? परतवला. पाकिस्तानचा हल्ला असताना भारताने काय केलं? भारत सामर्थ्य लागते ना, उगीच परतत असते का? म्हणून त्याला कोण सांगते आता भानगड आता काही राहिली नाही. शरण जाण्यामध्ये जीव वाचेल, नाही तर शरण नाही गेलं संपलं. अच्छा, हल्ला करणारा समजते आपला आता विजय नाही, काय होणार आहे? पराजय होणार आहे. मग लगेच ते माघारी काय करतात? फिरतात. त्याप्रमाणे परिणामाला बोधामृत आहे. माझा परिणाम काय झाला? त्यांच्या मुखातून निघणारे जे काय असेल ते त्याला अमृत म्हटलेलं आहे. मग हे अमृत म्हणजे स्वर्गात असलेलं जे अमृत आहे त्याला हे अमृत म्हणतात. पण ते मरण चुकू शकत नाही. मग काय करते? लांबण्यावर टाकते फक्त. काय टाकते? चुकवते का? नाहीतर बाई मग ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये इंद्राचे 14 इंद्र उठते. किती? मला का अमृत पित नव्हता का? पण त्या अमृतामध्ये गोडी आहे, वाद नाही. मग काय करायचं? या अमृताचा सुद्धा परीक्षितीने त्याग केलेला आहे. भागवतामध्ये आहे. ज्यावेळेला प्रसंग येतात ना त्यावेळेला परीक्षितीला वाचण्याकरता स्वर्गातून अमृत घेऊन येत असतात. आणि ते म्हणले पहा, शुकाचार्याला सांगतात, म्हणलं यांना आम्ही आपलं अमृत घेऊन याला काय करतो? अमर करतो. मग ते शुकाचार्य विचारतात परीक्षिती राजाला, म्हणलं राजा हे कथा संपवू का? तर म्हणलं का बरं? हे तुला अमृत देण्याकरता आलेलं आहे. मग तो राजा परीक्षेची उत्तर देतो. म्हणला गुरुदेव चालू द्या. म्हणलं हे जे अमृत आहे हे अमृत मरण चुकवत नाही, फक्त लांबणीवर टाकतो. काय टाकतो? आणि तुमचं ज्ञान आमचं काय काय गोड भागवता नाही शामृत माझं म्हटलं आहे. म्हणलं या ज्ञानामृतासमोर हे भौतिक अमृत कोणतं? मी याला विचारतो कोण? नाही शामृत काय असं आहे की जे घेतल्यानंतर तहान लागत नाही, काय लागत नाही, भूक लागत नाही, असं हे ज्ञानामृत आहे आलेलं आहे. त्याला बोध असं म्हणतात. बोधतत्व आहे त्याच्यावर, म्हणजे ज्ञान. संतांचं ऐश्वर, गुरुचं ऐश्वर कशामुळे आहे? आत्मज्ञाने चोखडे संतांची माझी रबडे. मग त्यांच्याकडं येणेही बोध आहे आम्ही आणि करू हे निर्वाळ हरिकथा अशा बोधावरती. आणि जोग महाराजांचं वर्णन करते वेळी आणि बाबासाहेब करायचे आमचंही कीर्तन असतं आणि जोग महाराजांचं असायचं. दोघांमध्ये फरक काय? तर येणेही बोध आहे आम्ही, अनुभवी आले आणि ते या जगात हे कोणाचं? जोग महाराज. आणि आहेच त्याचं इथे वाचायचं आणि तिथे सांगायचं, हे आमचं आहे. काय परोक्ष ज्ञान, कोणतं ज्ञान? आणि संतांचं अपरोक्ष ज्ञान इच्छा झालेला आहे. म्हणजे साहेब म्हणून बोधामृत काय परिणाम आहे? बघ आपले परतले अविद्येचे मोहरे आणि परिणामही व्यापारे. बोधामृत अपारे म्हणजे याला कोणत्याही प्रकारे आपल्याला त्याच्याशी वाणीने अपार शब्द म्हणजे शब्दाने वर्णन करता येत नाही. त्याचा सांगते वेळी शब्द काय पडतो? कमी पडतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्याला अपार असं म्हणतात. समुद्रामध्ये पाणी किती आहे? काय पार लागतं? सूर्याच्या ठिकाणी प्रकाश किती आहे? काय त्याचा एक किरण उगवला तर डोक्यातला अंधकार नष्ट करण्याची शक्ती कोणात आहे? सूर्याच्या एका त्याचा कोणी पार लावू शकलं. त्याप्रमाणे
श्रीगुरूकडून येणाऱ्या बोधाचा पार लागू शकत नाही. किती ज्ञान आहे त्याचंही त्याला काय करता येत नाही सांगता. विद्या देता मिठी मिठी वैद्यकही पोळे स्वयंपोटी तरी नव्याची उशिटी आणि दिठी जायची. जसा दिठी बाबा समजा मग त्यांची कृपादृष्टी, ती कृपादृष्टी काय करते? वैद्य देता मिठी. वैद्य म्हणजे परमात्मा स्वरूपाचे. मिठी देणं म्हणजे एकरूपता प्राप्त होता. वैद्यकही स्वयंपोटी ज्याला आपण ज्ञान देतो तो त्याच्याहून शिल्लक राहत नाही. एकरूपता काय होते? परत भेद नाहीसं करणं हे ज्ञानाचं काय आहे? काम आहे. हा भेद नसताना भेद वाढवणं हे अज्ञानाचं काय आहे? काम आहे. तर विचारसागरात आहे 5 प्रकारचे भेद ज्ञान काय करून टाकते. हे गुरुजीचं कर्तव्य आहे. जीव जीवाचा, जीव जडाचा, जड ईश्वराचा, ईश्वर जडाचा. मग काय आहे? तो का म्हणे भेदाभेद गेलावा. भेद आज खऱ्या दुःखाला काय आहे? भीतीला कोण आहे? द्वितीयाद्वयं भवति आहे ना. मग एकाचकडे भीती असते का? मग भीती करतात दोघं. त्याच्यातच सांगितलं आहे मित्र असेल तर दोघांमध्ये कुठं भीती असते का? मग आपल्याहून काय असला पाहिजे? शत्रू असला पाहिजे. मग काय होतं? बरं तेवढ्यावर काम नाही. शत्रू आहे पण असमर्थ आहे तरी भीती नाही. आपल्यापेक्षा समर्थ आहे. हे पाकिस्तान देश आहे. लहानचं वाटते पण ते आणखी अमेरिकेमुळे काय आहे? ते अमेरिका भारत पुढे जाऊ आहे म्हणून मदत कोणाला करते? पाकिस्तानला करते. 2 वेळा आलेला आहे ना, 2 वेळा हल्ला केलेला आहे. त्याच्यामध्ये अनुभव आलेला आहे. असं आहे. पाकिस्तानने 2 वेळा काय केलं आहे? हल्ला केला आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेने त्याला काय केलेली आहे? मदत केलेली आहे. मग भेद हा दुःखाला काय आहे? कारणीभूत आहे. नंतर द्वितीयाद्वयी भवं भवति असं म्हटलेलं आहे. मृत्युस्य मृत्युमात्मवति या नानैव पश्यति. वेदांताचा आणि कोणता वाद आहे? अजातवाद. अद्वैत हेच सुखाला काय आहे? अद्वैत म्हणजे सुख आणि सुख म्हणजे ते अद्वैत कसं आहे? सत चित आणि आनंद. त्यालाच ब्रह्माचा. तरी नव्याची आणि उशिटी मिठी जायची तरी आणखी त्याला गोष्टी असं म्हणता येत नाही. जयाचे निसावाय जीव ब्रह्म परलावे ब्रह्मत्वना तळी जाय उदास आहे. म्हणून ज्यांची थोडी जरी कृपा असेल जयाचे म्हणजे त्याने थोडा जरी आश्रय दिला असेल त्या सेवेच्या योगाने त्यांच्या जीव ब्रह्म उपरला आहे त्याला परमोच्च स्थिती प्राप्त होते. परमोच्च स्थिती म्हणजे कोणती? अहम ब्रह्मास्मी या बोधावर येतो आहे. जीव म्हटल्यानंतर तुला अहम ब्रह्माची वृत्ती वेदांत चिंतन आणि तो राहील करा. तच्चिंतनम तत्कथा स्वभावता कोणती दृष्टी आपली मी देह आहे ही बुद्धी आहे. मग वेदांत काय करते? हे बाकीचं सोडून द्या. काय कुठे नाव लौकिक अंग तसं नाही. वेदांत चिंतन आणि अहम ब्रह्माची वृत्ती द्या. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एकदैक परत्वंच ब्रह्माभ्यासम. मग ती मी ब्रह्मा ही दृष्टी अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती काय देहोयम या वृत्तीला काय करते? म्हणजे देह म्हणजे तो निजात्म स्थितीचा राहो आणि तो काय ध्येय झाले काय प्रलयांब जाऊन ना प्रलयकालचा व कुठे आपल्याला नदी समजेल का? मग या बोधा तो निजात्म स्थितीचा आणि तो कुठे आत्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे.
आणि अशा पदार्थ आल्यानंतर हा तुकडा देहाला मी म्हणतो का जाऊ द्या, मी ब्रह्मा ही वृत्ती काय होते, एका वृत्तीला काढते आणि हिला घालवल्यानंतर ती वृत्ती काय होत नाही, राहत नाही. आणि ती वृत्ती स्वरूपामध्ये कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती जाय, याला नष्कार्य स्थिती म्हणणार. तिथे देहीच विदेही बघू दशा अशा याच्या अर्थे संत आलेला एक दृष्टांत त्याची सांगितलं नाही का. दयाची सवाय जीव ब्रह्म उपरला आहे. ज्यांच्या आश्रयाने किंवा ज्यांच्या कृपेने जीव हा जीवपणा सांगून ब्रह्मभावाला काय होतं, प्राप्त होतं. ब्रह्म जुनास्तुरी जय उदासी जय. बरं का. आणि जर तृणातरी जाय, त्यांची जर कृपा नसेल मग सगळं काय झालं, कर्णावरती काय झालं होता, द्रोणाचार्याची काय झाली नाही, कृपा नाही झाली. परिणाम त्याचा काय झाला. आणि एकलाही अर्थ कृपा झाली तर द्रोणाचार्याची अर्जुनापेक्षा आणि इतरांपेक्षाही सुद्धा धनुष्यविद्येमध्ये तो एकलव्य अधिक भरला. काय बाण मारतं, सगळे बाण कुत्र्याच्या तोंडात गळत होता. कुत्र्याचं ओरडणं बंद पडलं, पण एकही बाण त्याचं रक्त काढू शकलं. त्याला काय विद्या आहे हा म्हटला गुरुजी. कोणाकडून शिकलं म्हटलं द्रोणाचार्याकडून. म्हटलं द्रोणाचार्य का रात्री तुला शिकवायला देऊ म्हणलं असं कुठं झालेलं आहे, रात्रंदिवस तर आमच्या जवळच आहे. म्हटलं हा द्रोणाचार्य. म्हणा मी का खोटं बोलतो का. म्हटलं कुठं आहे द्रोणाचार्य. मातीचा द्रोण केला आणि तो कवळिका भाव कोळीयाचे फळावा. अर्जुनापेक्षाही सुद्धा एक मान त्याच्यामध्ये निष्णात. आणि तेच जर त्यांची जर कृपा नसेल तर कर्णावरती काय झाली नाही कृपा. मग दृष्टांत ब्रह्मा उपरला आहे, ब्रह्म तृणातरी जाय आणि उदास हा श्रीगुरु जर उदास असेल तर असलेलं तर प्राप्त होतच नाही, पण असलेलंही काय जाते देवता. मग गुरुची ईश्वरापेक्षाही गुरुनिष्ठेला अधिक काय दिलेलं आहे महत्त्व. त्याच्यात बघा काय गुरुवर निष्ठा असेल. ज्ञानेश्वर महाराजांची आईवडील आणि मग सांगतात त्यांची एकदा संन्यास घेतला ना. काय घेतला, ज्याच्याकडून संन्यास घेतला संन्यास देणारे तेच गुरु आणि गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणारे कोणते गुरु. आता संन्यास घेतल्यानंतर पुन्हा कोणता आश्रम स्वीकारायचा हे सामान हे सगळं विसंगत शास्त्र झालं. म्हणलं याला प्रायश्चित्ताला दुसरं काय नाही उपाय. पैठणच्या पंडितांनी सांगितलं म्हणलं एकदा संन्यास घेतल्यानंतर पुन्हा ग्रस्ताश्रम. म्हणलं याला प्रायश्चित्त कोणतं ते सांगा. म्हणलं ते काय नाही, मग देहदंड. कोणतं हेच प्रायश्चित्त, त्याला काय नाही. पण आता हे विठ्ठलपंत इतके अडाणी होते का, एकदा संन्यास घेतल्यानंतर पुन्हा ग्रस्ताश्रम स्वीकारला. गुरुची आज्ञा. तर म्हणलं माझी काय आहे, संन्यास देणारे तेच गुरु, गृहस्थाश्रम करणारा लावणारे तेच गुरु. गुरुवरती काय असलेली निष्ठा. मला देहदंड दिला तरी काय करीत चालेल, पण निष्ठा म्हणजे निष्ठा. आणि ते जर उदास असले तर सगळे संपलं. हे सांगतात उपास्तीवरी राबतिया पण कुपाय पळी येते मोडो घ्या आणि ओघडलेले आपण पिया अनुज्ञा का. उपास्तीवरी राबतिया अनेक प्रकारची गुरुजीची काय केलेली आहे, उपासना केलेली आहे. उपास्तीवरी राबतिया. पुढे आणखी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये
वरिवंडली जयाची अनुज्ञाचे, ज्यांच्या आज्ञेवरून आपला जीव का टाकलेला आहे, ओवाळून टाकलेला आहे. वरिवंडी ज्याची जय आणि उपाय फळी येते मोडोनिया. मग जेवढे काही साधन आहे त्या साधनाच्या द्वारा आणि फळी येते मुळे फलाची काय होते, प्राप्ती होते. जे काही आपण त्यांच्या सहवास आज्ञेमध्ये जे काही उपाय केले असेल ते सर्व उपाय आणि त्याचप्रमाणे त्यांची जे काही आज्ञा म्हणजे आज्ञावरून आपला जीव वाळून टाकला असेल तर त्यांच्यामुळे सर्व सर्व साधनं काय होतात, सफल होतात. तुमचा दोन आहे ना, आणि एक उपासना आणि त्या उपासनेचं स्वरूप म्हणजे त्यांची वचनानं मोडी बोलली. जयाचा बिटिवा वसंत जावणारी गे निगम मनात आपुले पळी हात घे पदी. जयाचा बिटिवा वसंत, त्याला पुन्हा वसंताची उपाधी आहे. म्हणजे कुठे नरी गे निगम मनात आपले पळी हात न गे पदी. जेव्हा नरी गे निगम म्हणजे वेद काय केलेलं आहे, पुष्कळ वेदाचं काय केलेलं आहे आणि हे केलेलं आहे, अध्ययन केलं आहे. शास्त्राचं अध्ययन म्हणा, वेदाचं अध्ययन म्हणा, केली जाय शिवधनी, पण हे सगळं परोक्षच राहते. काय राहते, अपरोक्षात त्याचं पर्यवसान होत नाही. मग हा एक वनच आहे की त्याला फळं आली पाहिजे ना, काय आली पाहिजे, फळं. त्या कठोपनिषदामध्ये नारदाचं उदाहरण दिलेलं आहे. नारदात सगळ्या याने परिपूर्ण होता, 6 शास्त्र, 4 वेद, पुराण वगैरे, पण शोक काय झाला नव्हता. आणि शेवटी मग कोणाला शरण गेला, नारद सनत कुमार. नारद कोणाला शरण गेला, सनत कुमार. त्याने कोणत्या विद्येचा अभ्यास, ब्रह्मविद्येचा काय केला, हे उपदेश केला. आणि त्याच्यामुळे शोकाची काय झाली, निवृत्ती झाली. म्हणून हे सुद्धा वनच आहे. कोणतं वेदशास्त्र वगैरेचं आपण अध्ययन केलेलं आहे. पण याही वनाला गुरुरूपी वसंत जर आला नाही, फल प्राप्त होत नाही. असं घेतलं. जयाचे नाही का काय ते पाहिजे हे गेलं. प्रवृत्ती गंगा तेरावा संपला आपला. जयाचे कोणते 18 नाही का आपले, जयाचा बिटिवा वसंत. त्यांची कृपादृष्टी यालाच काय म्हटलेलं आहे, वसंत. जाऊन निघे निगम मनात, निगम नाम वेद. फेस कोणी एक वन जोपर्यंत आणखी किती जरी अभ्यास केला असला पण त्यांची कृपा जर होत नसेल, काय आपुले बिटिया न गे परिचय. आपुले फळियात फलाला प्राप्त होत नाही. न गे पिरिय फलप्राप्ती करतात त्या. आणि परोक्ष ज्ञानामध्ये अपरोक्ष होण्याकरता कोणाचं कृपा असावी लागते, श्री गुरु. हाच दृष्टांत आहे. किती अभ्यास जरी केला तरी त्याचा अपरोक्षातमध्ये रूपांतर होण्याकरता शेवटी कोणाची पाहिजे, आपलं महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे निचावे आणि माता हात ठेविला नव्हे. मग विश्वसपनेची माया निर सांडोनी धनंजया चैला द्वयानंदपणे. आणि मग तो बोधाला काय होतं, प्राप्त होता. पुढे दृष्टीचे अलगे खोचे की निवटे मागे एवढी आजय तने गे
आपण पेजो. दृष्टपडे दृष्टीचेनी अलगे. दृष्टीचे श्रीगुरुरूपी कृपा हीच कोणी शस्त्र आणि त्याला आलेली धार. ते शस्त्र काय करते तर दृष्टीचेनी अवघे खोचे निवटी भागे. ते शस्त्र ज्याप्रमाणे आपलं काम करते आणि मागचं नाहीसं करून टाकते. शस्त्राचाच दृष्टांत घेतला आहे ना. दृष्टीचेनी अलगे खोची की निवटी मागे. ते शस्त्र ज्याप्रमाणे आपलं कार्य करते आणि रणामध्ये काही करू देत नाही. एवढी याने घे आणि आपण पेजे. आणि पुढे सगळ्यात दविताचा निराश केल्यानंतर स्वच्या स्वरूपाला प्राप्त होते. लघुत्वाचे मुद्दले बैसला गुरुत्वाचे शेले नाचुनी नाथिले सदैव. लघुत्वाचे मुद्दले म्हटलं किती आहे. श्रीगुरु कृपा दृष्टी म्हणजे लहानसं आणखी साधन आहे. श्रीगुरु लघुत्वाचे मुद्दले सगळ्यात नाही का श्रीगुरूच्या मुखातून येणारं जे वाक्य आहे महावाक्य आहे. लहान आहे का मोठा आहे. अर्थाने मोठा असेल शब्दाने काय लहान आहे. 3 तर शब्द आहे त्याच्यामध्ये. तत्व अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म. आणि काय त्याचं 2च आहे प्रज्ञानम ब्रह्म. पण लघुत्वाचे मुद्दले जरी ते लहानच आहे पण बैसला गुरुत्वाचे शेले. पण गुरुत्व त्यांच्या ठिकाणी पदवी काय झालेली आहे प्राप्त झाली. एवढी मोठी पदवी प्राप्त होण्याचं कारण काय तर जीव ब्रह्माचं ऐक्य करणारं जे वाक्य असेल त्याला महावाक्य म्हणतात. ते किती लांब आहे किती शब्द आहे त्याच्यावर काय नाही अवलंबून नाही. सामर्थ्य किती आहे 3च शब्दामध्ये सामर्थ्य किती आहे. जीवाचा जीवपणाच काय करत आहे नाहीसा करून टाक. आणि त्याला कोणत्या भावाला आणते ब्रह्मभावाला. म्हणून त्याला सामान्य वाक्य नाही म्हटलं. कोणतं वाक्य म्हटलं महावाक्य. नासू काही नासूनी नाथिले सदैव. नसूनी नाथिले. आता नाथीला शब्दाला वापरलेला आहे. मुळामध्ये आपण जर विचार केला तर जे आपल्याला दिसते ते कसं आहे खरोखरच आहे का नसण्यात जमा आहे तर नाथिलेचा असं शब्द वापरतात. दिसायला आहे पण त्याचं अस्तित्व काय होत नाही. नासतो विद्यते भाव भाव विद्यते सुद्धा दृष्टोर पितरम विचारता निरसले. प्रपंचाचं जे सांडव आहे त्याच्यामध्ये घ्यायचं एक सोपाधिक विवर्त एक निरुपाधिक विवर्त. सोपाधिक विवर्त म्हणजे जोपर्यंत उपाधीचा संबंध आहे तोपर्यंत त्याची प्रतीची काय होणार येणार. उदाहरणार्थ मृगजळ आहे. जोपर्यंत सूर्याचा किरणाचा संबंध आणि उखर जमिनीशी आहे तोपर्यंत तुम्हाला मृगजळाचं काय होणार अस्तित्व त्याला सोपाधिक म्हणतात. मग फरक काय त्याच्यामध्ये ते दिसत जरी असलं तरी ते नसण्यात जमा आहे. कशात आहे त्याचं दिसणं न दिसणं किंवा सूर्यास्त झाला म्हणजे मृगजळ राहते काय होत नाही. सूर्याचं आता बघा पण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत मग त्याप्रमाणे जरी दिसत असलं तरी आदवंतेचे नास्ती वर्तमाने पिचत. का सूर्योदयाच्या पूर्वी होतं का नाही. सूर्यास्त झाल्यावर आहे का मध्यंतरीत काय होते. जे मध्यंतरीत भासते ते असून काय नसते. वेदांताचं काय आदवंतेचे अंध नरूपमत्से तोपलभ्यते नांतो न चादी न च संप्रतिष्ठा अश्वत्थम येणं सुविरूढमूल. पुढे असंगशस्त्रेन लगेच अध्यारोप केला आणि लगेच एका वाक्यामध्ये काय करून टाकलं असंगशस्त्रेन. मग खरंच आहे तर ज्ञानाने जाते कसं
ज्ञान कोणाला निवृत्त करते? जे खोटं असेल, मिथ्या असेल, ज्ञान त्याचंच निवृत्ती. सत्य पदार्थाचं ज्ञान निवृत्त करू शकत नाही. खरा सर्प असेल तर का दोरीच्या ज्ञानात जात असतो का? दोरीवरती असलेला सर्प दोरीच्या ज्ञानाने काय होतं? ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानाने जातो त्या अर्थी सर्प कसा आहे? खोटा आहे. ब्रह्माच्या ज्ञानाने ज्या अर्थी जगताचा काय होते त्या अर्थी सत्य पदार्थाचा निराश होत असतो. निराश होते त्या अर्थी जगत काय असलं पाहिजे? मिथ्या असलं पाहिजे. दृष्टांत हे घेतलं. कोचिकी निवटे भागे नाही लघुत्वाची निमुद्दले बैसला गुरुत्वाची सले नाचणीच साधना केले सदैव नाही ते जळी बळविजे ते घनवटे जेणे नाही ते जळी मृगजळाचं पाणी. त्याच्यामध्ये तुमचा कोण मरत असतो? हरिण मरत असतो का? नाही ते जळी म्हटलेलं आहे. मृगजळ आहे काय? खरोखर आहे का? ते कोण फसतं? हरिण फसतं का? दिसणार त्याला वाटते पाणीच आहे काय? ते ताण भागण्याकरता मृगजळाकडे सारखा धावत जावं. आता नाहीच ते त्याला प्राप्त होईल कसं? शेवटी ग्लानी येते. काय येते? फुटवणी पडे तो मृग वाढवी घाव परी न म्हणे माव. मारून जातो पण त्याच्या हे मिथ्या ही बुद्धी निर्माण होत नाही. म्हणजे काय? मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरू द्या. मग तोही बुद्धी भरडीते येते. आता नाही का? खरा आहे त्याला विसरून जातो. तोडीला परीस बांधीला गळा आणि शुक्तिका लावे. शुक्तिकाच्या करता परीस काय करतो? तोडतो. गिळता अमृताचा गळाळा अमृत टाकता नाही त्याच्या पाठीमागे लागतो. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन काय? तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा आरा कामरांताचे काम विषय आहे. म्हणून नाही तर जळी बुडीजे अंतही घनवटे जेणे तरीजे ते तरिता येत नुरीजे. ज्यांच्या आश्रयाने आपण हे तरुण जात असतो ते तारिता येत नुरीजे खवणीट आहे का? तरुण नेणारा हा हे सुद्धा नाही का? द्वैत रूपाने शिल्लक राहत नाही. दोन्ही काय होऊन जातात? एक रूप. ज्याला तरुण आणलेला आहे तो आणि तारणारा यांच्यामध्ये भेद राहत नाही. दोन्ही एकरूप होते. काय होतात? कारण ज्ञानाचं कामच आहे. भेद निवृत्त करणं हे ज्ञानाचं काय काम आहे. आणि भेद वाढवणं हे कोणाचं काम आहे? जिथे भेद आला तर दुःखाला काही नाही, पारावार नाही. आणि जिथे अभेद आला तर सुखाला काही नाही, पारावार नाही. 15व्या अध्यायामध्ये आहे म्हणला भेद कशामुळे झाला? त्याला कारण अज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून तिला घेतल्या अर्जुनाने शंका केलेली आहे. म्हटलं जे तुला येऊन मिळतात ते खरोखर तुझ्याहून भिन्न होते का? अभिन्न होते नाही का? ते काय नतत भास येते सूर्य तिथं आलं ममई मांशो जीवलोके जीव तसं मनश्रेष्ठ आणि त्याच्यावरच आहे आपलं. तुला जे भेटतात इदंतेशी वाळले विपणे विंडारले ते रूपाईचे आपल्या दर्पणाची नियादारे एकाची करोडी दुसरे रूपवादी होय त्याच्या ते ऐसे वीरा आपली अवघी जरा भरवडी टाकू. त्याच्यामध्ये जे तुला भेटतात ते तुझ्यावर भिन्न होते का? अभिन्न होते. मग तुला अभिन्न असेल भेटतात म्हणण्याला काय अर्थ आहे का? बरं भिन्न असेल किती प्रयत्न केला विजाती येतात मग भेटतात तरी कोण?
असा गोड प्रश्न अर्जुनाने काय म्हणते, म्हटलं अज्ञान असेल तर भन्य दिसेल, ज्ञान असेल तर काय दिसेल अभि. मग त्याच्यामध्ये घेतलं ज्ञानाने भेद काय होतो, निवृत्त होतो. ज्ञान हे भेदाचा नाशक आहे. मग तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंड. नाही म्हणून नाही ते जडी बुडजे, त्याने तारी ताई नुरजे कवणे ठाई. आकाश हे सावे न बंदे आकाशाची धाव, ऐसे कोणी एक भरीव आकाश जो. आकाश हे सावे न बघे आकाशाची धाव. त्याच्यामध्ये सांगितलं सर्वात मोठं भूत कोणतं आहे, आकाश आहे. आकाशाची व्यापकता सर्वामध्ये आणखी घेतलेली आहे. मग आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी अशी आणि उत्पत्ती लावलेली आहे. सर्वात मोठं भूत कोण आहे, आकाशाची व्यक्ती सर्व मध्ये पण सावे म्हटलेलं आहे. वेदांतशास्त्रामध्ये आकाश सावय नाही. आकाश कसं आहे, निर्भय आणि सावय का नाही, तिला अवयव आहे का तिथे आकाशामध्ये हा दिलेला आपल्याला विचार केलेला आहे ना. स्वगतभेद कोणामध्ये असतो, सावयव पदार्थामध्ये काय असतो, आकाशात स्वगतभेद आहे का, त्याला काय नाही, अवयव नाही. मग सावयव कसं म्हटलं, मग त्याला अपवादात्मक कसं म्हटलं आहे, संगती लावायचे, काय लावायचं नाही आहे. गाणी सुद्धा आकाश कसं मानलेलं आहे, निरवयवच मानलेलं आहे बा. पण आकाश हे तत्त्व मानलं त्याने. त्याचे जे काही 7 तत्व आहे त्याच्यामध्ये द्रव्यामध्ये कोणाला घेतलेलं आहे, आकाश. त्याला म्हटलं तर दिसत नाही आकाश, हे काय होत नाही. मग तुम्ही कसं काय मानता ते. मग त्याच्यामध्ये शब्द नावाचा गुण कोणावर राहतो. म्हणून आकाश काय केलं पाहिजे, दिसो का ना दिसो. सुंदर त्याच्या तर्कसंग्रहामध्ये हे आलेलं आहे. त्याचं दृष्टा आणि ब्रह्मालाही आकाश म्हटलेलं आहे, महाकाश म्हटलं आहे. काय म्हटलेलं आहे, मग हे आकाश त्या आकाशाची बरोबरी करू शकते का, हा दृष्टांत इथे दिलेला आहे. आमचं काय होतं 15 होई ना, 24 होई, हा 23 होई. हा आकाश हे सावयव मध्ये आकाश महाकाशाची आणखी बरोबरी आणि ऐसे कोणी एक भरीव असं आकाश आहे. म्हणून ब्रह्मालाही सुद्धा आकाशाची काय केलेली आहे, उपमा दिलेली आहे का. बंधवांमध्ये आहे. बुद्धाचा आकाश वेगळं आणि वेदांताचं आकाश वेगळं. बुद्धाचं काय शून्य आहे बघा, काय का त्याला काय शून्यापासून काही होत असते का. आणि म्हणून भरला घनदाट हरीश म्हटलं हा परमात्मा कसा आहे, हा आकाशाची उपमा दिली तर त्याने अतिव्याप्ती नावाचा दोष आहे. पण आमचा आकाश कसा आहे, घनदाट आहे. चैतन्याशिवाय आनंदाशिवाय तिथे दुसरं काही नाही. एकरस काय आहे, साखरेमध्ये एकरस काय आहे, गोडीच आहे. त्याप्रमाणे आमचा आकाश कसा आहे, भरीव आहे. आणि बुद्धाचा आकाश कसा आहे, शून्य आहे. आणि त्यांनी आकाश शून्य बांधलेलं आहे. शून्यापासून निर्मिती झाली म्हणतो कोण. आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय नाही का महाकाश म्हटलेलं आपल्याला. चांदण्याचे आणि स्वप्रकाश आहे. हे जीव चंद्राची शिशु तळे घडली दयाचे मिळे आणि सूर्यदयाचे उजाळे कडव सेरे. चंद्राची शिशु तळे सुशीतळे. चंद्राधिकाच्या ठिकाणी जो काही शीतलपणा दिसतो, व्याप्ती सांगितलेली आहे.
आहे गीतेच्या 15 अध्यायामध्ये भगवंतांनी सुद्धा काय सांगितले, 9व्या अध्यायात काय सांगितले, 7व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये व्याप्ती सांगितलेली आहे. त्या व्याप्तीमध्ये अरे यदादित्यकथन तेजो जगद्भाचे ते केलं यच्चंद्रमसी, यदादित्यकथन तेजो जगद्भाचे यच्चंद्रमसी यच्चाग्र तत्तेजो. म्हणजे चंद्राच्या ठिकाणी असलेला शीतलपणा कोणाचा आहे? त्याचा आहे का आमचा आहे? आमचा आहे. पडली जयाचे मिळे आणि सूर्य जयाचे उजाळे कड, मग सूर्य कडवसा आहे, त्याच्या ठिकाणी प्रकाश सूर्याचा आहे का आमचा आहे? यदादित्यकथन तेजो जगद्भाचे ते यच्चंद्रमसी यज्ञ तत्तेजो. म्हणजे असं श्रीगुरूला आणि ईश्वरामध्ये आणि श्रीगुरूमध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. किंबहुना ईश्वरापेक्षा यांचं सामर्थ्य कसं आहे? अधिक आहे. कडवसेनी जीवपणाचे नितासे यावया फुल्या दसे आणि शिवही मुहूर्त पुसे तया जोशी अशी. गुरुचं श्रेष्ठत्व केवढं अगाध आहे, शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही. म्हणून कोण आहे त्याच्याकरता हा दृष्टांत सांगता. आपण श्रेष्ठ दैवत आणि कोणाला शिवाला समजत असतं. सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे का रे? आपण 2 भेदसुद्धा मोडून टाकले. विष्णू आणि शिव या दोघातला भेद आपल्या साधू संतांनी काय केलं? शेवटी एकच तत्व आहे, कोणताही नाही. तो का म्हणे आपलं केलं आहे ना? हो बरोबर आहे. शिवा नाही भेद नाही. अभंग आहे म्हणून म्हटलं एक वेलांटीच हां. कशा करता आपल्या इथे घेतलेलं आहे? मला श्रेष्ठत्व दिलेलं आहे ना जगामध्ये. श्रेष्ठ कोण? ईश्वर. ईश्वराला शरणागती आपण करतो. असा असलेला जो कोण? शिव. तोही सुद्धा आपल्या दुःख निवृत्ती करता शिवही मुहूर्त पुसे. म्हणलं यांच्या ठिकाणी नाही का, म्हणलं दुःख आलं तरी कुठून? एवढं मोठं ऐश्वर त्यांचं. भगवान विष्णूचं ऐश्वर केवढं, शिवाचं ऐश्वर केवढं. आता शिवाचं ऐश्वर म्हणजे काय? एवढी मोठी गंगा जेठ्यामध्ये काय गुंडावळ आहे काय? कोणी जर काही कमी जास्तपणा केला तर म्हणलं उघडू का तिसरा डोळा? आता काही थोडं सामर्थ्य आहे का? ज्या सामर्थ्याला काय नाही, पारावार नाही, तर म्हणलं त्यांनाही सुद्धा काय आहे? दुःख आहे. म्हणलं त्यांना तरी दुःख, सगळ्या लोकांचं दुःख हरण करतात आणि त्यांना दुःख आहे. मग त्यांना कोणतं दुःख आहे नाही का? काही काही असं अदृश्य मानसिकता असते का? त्या मानसिकतेमध्येही दुःखाला काय होते? कारण दिसत नाही. हे आता आपलं रामायण झालं. आता दशरथाच्या घरामध्ये काय कमी आहे का? आहे का रे? किती राण्या आहे, हात नोकर चाकर सगळे हे, तरीसुद्धा उदास होता. आणि त्याला विचारलं, म्हणलं तुम्हाला एवढं सर्व वैभव असताना दुःख कोणाचं? पुत्रहीनच वे राज. सगळं सुख त्याच्यातून काय केलं? मग एवढा मोठा आणखी भगवान शंकर म्हणलं तुम्हाला दुःख कोणाचं आहे? तर म्हटलं हे सगळं सुख जीवपणाचे त्रास आहे. म्हणलं हा जीवपणा आहे, याच्या एवढं दुसरं दुःख कोणतंही नाही. जीवपणाचे त्रास आहे. पुन्हा आपल्या स्थितीवर येण्याकरता तो शिवही मुहूर्त पुसे तया जोशी आहे. तोही सुद्धा श्रीगुरूची काय करतो? अपेक्षा करा. त्याची सगळं घेतलेलं आहे. पण सगळं जीवपणाचे त्रास होई यावया फुल्या दसे. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही, दुःख नाही, अशा स्वरूप परमोच्च स्थिती. कोणती स्थिती आहे का? म्हणजे सगळ्यामध्ये गीतेच्या ह्याच्या म्हणलं ती परमोच्च स्थिती की ज्या स्थितीला
जी स्थिती प्राप्त होय ती कोणी कोणाकडून घेता येत नाही, कोणाला काय घेता येत नाही, ज्याची त्यांनीच काय पण कोणाच्या साह्याने त्याच्याकरता श्री गुरुचा ते काय स्वभाव भेटत असतं. तिला अर्थ कितीही करा तुम्ही, शेवटी गुरुलाच काय करावं लागेल ते म्हणलं आपल्या सामर्थ्याने तिला काही करता येत नाही. असा असलेला जीवपणाच्या दुःखामुळे कोणाला शरण करतो शिवाई मुहूर्त पुसे, कोणाशी श्रीगुरूला. मग यावरून श्रीगुरूचं सामर्थ्य किती मोठं असलं. आणि दुसरं आपली दशे आपलं मूळ स्वरूप कोणचं आहे याचंही वर्णन आहे. यावर आपुली दशा म्हणजे आहे काय, चुकलेला मनुष्य पुन्हा आणखी रस्त्यावर येण्याकरता त्याला आपलं ठिकाण काय पाहिजे माहिती पाहिजे. मग चुकलेलं जे चैतन्य असते त्याला जीव चैतन्य मिळालं. आणि ते आपल्या दशेवर आणण्याकरता ज्यांचा साया लागत असे बरं का, त्याला आणखी ईश्वर चैतन्य असं म्हणतात. नाही, मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संत ते तेणेच पंथे चालू जातात, मोडून या नाना देती सिद्धांत सवर. आपल्या याच्यावर ते सिद्धांत सवरच म्हणजे वेदांताचा सिद्धांत कोणता आहे, एकमेवा द्वितीयम नेह नानासी. मग तुम्हाला आनंद पाहिजे का, म्हटलं शेवटी आनंदाचं केंद्र कोण आहे काय, मिळणारा आनंद कोणाचाही ओळखू शकत नाही. मग तुम्हाला आपल्या आनंदावर जर जायचं असेल तर शेवटी सगळे प्रतिबंध काय केले पाहिजे, निवृत्त केले पाहिजे. आणि प्रतिबंध निवृत्त करण्याची शक्ती कोणाची आहे, आणि सगळ्यात मोठा प्रतिबिंब अज्ञानाचा आहे. आपल्या अज्ञानाचं प्रतिबंध निवृत्त करणं यावया आपुलिया दसे तो शिवही मुहूर्त पुसे तया दशे. आता जिथे शिव जर मुहूर्त श्रीगुरूला शरण आहे, माझा सामान्याची कथा काय आहे काय, आणि त्याला काय हे आहे काय, कोण विचारते जरा. जिथे मोठ्यांची अशी अवस्था आहे आपल्याला लागेल का. शिवही मुहूर्त पुसे तया दशेचे चांदणे स्वप्रकाशाचे लीला द्वैत जुणीचे अंतरी उघडेपण नवचे चांदण्याचे जया. चांदणे स्वप्रकाशाचे, चंद्राच्या ठिकाणी स्वतःचा प्रकाश असतो. लीला द्वैत तो आपला स्वतःचा प्रकाश आपल्या अंगावर ते धारण केला. चंद्राच्या ठिकाणी काय असते प्रकाश, तो आपलाच प्रकाश कोणाचा पांघरला काय केला. चांदणे स्वप्रकाशाचे लीला द्वैत दुनीचे, मग तो प्रकाश अंगावरती पांघरला. अंतरी उघडेपणा नवचे चांदाचे जाय. जरी त्याने आपला प्रकाश आपल्या अंगावरती घातला तरी त्याचा उघडेपणा नाहीसा होत नाही. तर शेवटी काय उघडाच आहे. किती जरी द्वैत आणण्याचा प्रयत्न केला तरी द्वैताची सिद्धी होऊ शकत. बरे याच्यामध्ये शास्त्रीय समाज आहे. अजातवाद सिद्ध करण्याकरता म्हणजे विवर्तवादाच्या पोटामध्ये दृष्टीसृष्टी वाद, त्याच्यामध्ये द्वैत सिद्ध होऊ शकत नाही. ज्या वेळेला दृष्टीसृष्टीवाद, ज्या वेळेला पदार्थ दिसतो त्याच वेळेला तो पदार्थ आहे, एरवी तो पदार्थ नाही. कोणता वाद, आणि तो अजातवादाच्या जवळच आहे. हा सृष्टीदृष्टीवाद म्हणजे पदार्थ सत्तावाद. पदार्थ आहे आणि इंद्रियाच्या द्वारा जसं आपल्याला काय होते पदार्थ सत्तावाद. आणि दृष्टीसृष्टी पदार्थ नाही. ज्या वेळेला पदार्थ दिसतो ज्ञातकालीच तो पदार्थ आहे, अज्ञातकाली तो पदार्थ नाही. अज्ञातकाली पदार्थ आहे तुझं पदार्थ सत्तावाद. पदार्थ आहे आणि त्याचं आपल्याला काय होतं इंद्रियाच्या द्वारा ज्ञान होते. पदार्थाला काय दिलं तुम्ही अस्तित्व दिलं. आणि दृष्टीसृष्टीवाद पदार्थ नाही, दिसतो याची
ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेलाच तो आहे. एरवी दोरीवर भासलेला सर्प ज्या वेळेला तुमच्या दृष्टीत आहे तोपर्यंतच आहे. आमच्या जी वृत्ती जिथून गेली की तो पदार्थ नाही. कोणता वाद? दृष्टी सृष्टीवाद. मग वेदांताचा अजातवादाच्या जवळ असलेला सिद्धांत म्हणजे दृष्टी सृष्टीवाद. तिथे दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थ सत्य नसून काय आहे? मिथ्या आहे. आणि याच्यामध्ये सृष्टीदृष्टीवादामध्ये पदार्थ सत्य मानला जात असतो. पण त्याचं निरीक्षण सत्य आहे का मिथ्या आहे. म्हणजे वेदांतशास्त्राने विवर्तवादाच्या पोटामध्ये 2 वाद मानलेले आहे. एक पदार्थ सत्तावाद आणि दुसरा दृष्टी सृष्टीवाद. पदार्थ सत्तावादामध्ये दृष्टी पदार्थ आहे, इंद्रियाच्या द्वारा आपल्याला काय होतं त्याचं ज्ञान. आणि दृष्टी सृष्टीवादामध्ये ज्या वेळेला पदार्थ आपण पाहतो ज्यावेळेला आपलं ज्ञान असते, ज्ञान कालातच त्याचं अस्तित्व आहे. ज्ञान नसेल तर त्याचं अस्तित्व नाही. कोणता वाद? दृष्टी सृष्टी. म्हणजे दृष्टांत आहे का त्याच्यावर दिलेला दृष्टांत. उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाश आहे, अनस्ते पण नाशे कवनीकडे. परमात्मा उघड आहे, मग का दिसत नाही? उघडच आहे पण की न दिसे कारण तो दृश्य होऊ शकत नाही. का झाकलेला आहे का तो? मग काय तो आहेच घे. मग दृश्य का होऊ शकत नाही असून सुद्धा मग ते 2-3 कारणं असतात दृश्य होण्याकरता. प्रतिबंध आडवा येतो. काय येतो? एखादा काही वस्तू असेल प्रतिबंध. आंधळ माणसाला पदार्थ असून सुद्धा कळत नाही. का नाही? दृष्टी नाही. परमात्मा कसं झाकलेला आहे का? झाकला जात असतो का परमात्मा? उघडच उघडे परब्रह्म सद्गुरूची परमात्मा त्या उघडा असे गाथेमध्ये कटी ठेवून ह्या कटी पुंडलिकाच्या होते नाही का नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुरा आले. काही नाही, काहीच आणले नाही. इथे येणारे विद्यार्थी असतात ना, काही काही आपल्या सोयीने येत असतात. अगोदर इथे येतील तर काय सोयी बिल आणि एखादा पोरगा असतो, अरे अरे काय आहे म्हटलं, कसा काय आला तो? तर म्हटलं काही नाही, काही धोतर वितर म्हटलं आहे तेवढंच आहे की. म्हटलं आला कसा काय? म्हटलं कीर्तनात ऐकलं की अमक्या ठिकाणी सोय आहे. म्हटलं कीर्तन ऐकल्याबरोबर ते घरचं जर टाकलं तिकडे उघडा आलो. मग ते इथली मंडळी त्याची एक गुरुजीची गोष्ट सांगतात बघा. उघडा असे मग गुरुजीने मारुतीवाने त्याला शोधून द्याला. तेव्हा अनुष्ठान करत बसले. काय घर उघडे झाले या ठिकाणी. पण त्यांची साधक अवस्था पाहिली. कोणती अवस्था? म्हणला काय साधक आहे. मग गुरुजी इथं घेऊन आले गुरुजीला मारुतीवर भयंकर श्रद्धा म्हणतात. गुलीबाव सांगायचे होणार नाही. त्यांचा आरसा असायचा ना, तो जपून ठेवायचा. पुढे त्या आरशात मारुतीवर गंधले आणि त्याच आरशामध्ये गुरुजी काय देत असत? गंधले येत असत. सांगा एक पूर्वीचा इतिहास एक सांगा. माझा परमात्मा उघड आहे, मग का दिसत नाही? आपला अधिकार काय पडतो? कमी पडतो. मग विवेकानंदाला सुद्धा म्हटलं होतं ना, म्हटलं का असा जो परमात्मा आहे तर म्हणायला लागले तुम्ही पाहिला आहे का? मग त्याने सांगितलं म्हटलं तुला पाहण्याची इच्छा आहे का? त्याच्या प्रकाशात काय दिसत नाही. पंचदशीमध्ये सुद्धा आहे. कोणीतरी ग्रस्त लग्नाला गेला बा, काय नाटकाला गेला. मग सांगायला लागला म्हटलं काय काय पाहिलं लग्नात? नवरी नवरा काय अमकान तमका काय नाटकामध्ये. मग त्याला विचारलं म्हटलं संपलं का? म्हटलं आता कुठं काय राहिलं पाहायचं? संपलं की काय जेवण अमकं? अरे म्हटलं काहीतरी विचार कर की विचार कर. म्हटलं आता काही संपलं की काहीच पाहण्याचं शिल्लक राहिलेलं नाही. मग त्याला सांगितलं म्हटलं हे पहा प्रकाश नावाचा पाहिला का तो? अगोदर दर्शन कोणाचं आहे?
आणि त्याच्या प्रकाशाने काय अज्ञात आहे. म्हणजे अगोदर कोणाचं आहे ब्रह्म आणि त्याच्या ज्ञानाने इतरांचं आहे. उघड की असे पण न दिसे, आपण त्याला पाहू शकत नाही. पण पहिलं दर्शन कोणाचं आहे पंचदशीमध्ये आहे. अगोदर ज्ञान कोणाचं आहे प्रकाशाचं आणि त्याच्याच साह्याने कोणाचं आहे दुसऱ्याचं. मग तेच आहे. याचे दृष्टांत घेतलेला आहे आपल्या. उघड की न दिसे प्रकाश की न प्रकाशे प्रतिबंधापुढे अनाष्टे पणही नसे कवणीकडे. जो आहे म्हणून ते सर्व विश्व काय होते बस त्याच्या श्वासण्याने हे जगत आहे, त्याच्या ज्ञानाने जगत प्रकाशित होते आणि त्याच्या आनंदामुळे जगतात काय आहे आनंद आहे. पण जगताबरोबर तो उत्पन्न होत नाही आणि जगताचा नाश झाला तरी कमी होत. तर जसाच्या तसा असं जे तत्व असतं तेच आपलं काय आहे स्वरूप दृष्टांत. म्हणून आता जो ते शब्दी के मिळो अनुमानाची मानवी आणि हा प्रमाण आहे हो देती कोणाही बा. आता जो तो ही शब्दी के मिळो अनुमानाची मानवी. मग शब्दाच्या द्वारा हे जो शब्दामध्ये दोन घेऊन टाकलेले आपले प्रथम पुरुष वाचक द्वितीय वाचक कोणत्या याला आपण जोडतो. नामाचा उच्चार नेहमी नेहमी होऊ नये म्हणून जे शब्द उच्चारले जात असतात मी तो वगैरे आहे. रामाईकडे असं म्हटलं बरोबर रामाई म्हणला मग रामा बाजारात जा रामा आमका असं म्हणत बसतो का. मग काय म्हणतं त्याच्याशी तू बाजारात जा तू कुठं कर. मग शब्द वापरला जात असते. त्याला नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून त्याच्याऐवजी जो शब्द उच्चारला जात असतो त्याला सर्वनाम. सगळ्याला काय होते बघते जे सगळ्याला चालते त्याला काय एकाला चालते त्याला विशेष नाव म्हणायचं. म्हणजे सगळे शब्दाने ज्याची संख्या आणखी सांगितलं जात असते. जो तो ये शब्दे के मिळो अनुमानाची मान्य असं एक प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे नैयायिकाच्या याच्यामध्ये मुख्य प्रमाण करत आहे शास्त्रीय माहिती आहे. वेदांतशास्त्रामध्ये शब्द प्रमाण मुख्य आहे. न्यायशास्त्रामध्ये अनुमान प्रमाण आहे ना. त्यांना विचारलं तुम्ही ईश्वर कशावरून मानता. मग ते म्हणत असतं मग वेदावरून मानता. म्हटलं आम्हाला माहीत नाही. मग तुम्ही ईश्वर कशावर मानतात. कार्य दिसते याचं कारण काय केलं पाहिजे म्हणून आम्ही ईश्वर मानतो. वेद सांगतो म्हणून नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे ते म्हणलं याच्याहून नाही. मग वेद सांगतो तस्मात् शास्त्रम प्रमाण. वेद सांगतो ना ईश्वर काय केलं पाहिजे मानला. आपण ईश्वर काय करतो मानत असतो. शब्दप्रमाण काय करत नाही. त्यांचा नाही नास्तिक मनुष्य शब्दप्रमाण काय करत नाही म्हणतात नास्तिक म्हणायचं त्याला. पण त्याच्या आता शब्दच आपल्या मानतच नाही तो शब्दप्रमाण. मग तो ईश्वर मानेल का तो. मग तो ईश्वर काय करते त्याचं एकच प्रमाण आहे. कोणतं प्रमाण आहे प्रत्यक्ष दिसतो का तुमचा ईश्वर. मग जी वस्तू दृश्य होत नाही ती आम्ही त्रैकालिक अत्यंत भाव ती वस्तू आम्ही काय करीत नाही. नास्तिकवाद कोणता वाद नास्तिकवाद ते आम्ही तत्व ते काय करीत नाही मानत नाही. मग तुमचा प्रत्यक्ष मानाला होतो का म्हटलं आम्ही दिसते प्रमाणच मानत नाही. काय मानत नाही एकच प्रमाण मानतो कोणतं प्रत्यक्ष बाकीचं प्रमाण आहे. वेदांत परिभाषेमध्ये याचा विचार आलेला आहे. एकच प्रमाण तो ईश्वर काय करीत नाही. नैयायिकाला विचारलं म्हटलं तर दिसत नाही. मग तुम्ही ईश्वर का मानता. अनुमान प्रमाण. कोणतं प्रमाण पंचावयवाचे. ईश्वर काय केलं पाहिजे ज्या अर्थी कार्य दिसतो त्या अर्थी कारण. आता आपला काय अभ्यास नाही. न्यायपासून अंजली म्हणून एक ग्रंथ आहे ईश्वरचंद्राचा. 100 उपमानाने ईश्वराची काय करून दाखवले. याचा अभ्यास व्हायला लागतो. आपला अभ्यास म्हणजे वाटीतला पाणी असा अभ्यास करणारा आहे ना. किती प्रमाणाने विचार केला आहे 100 प्रमाण. ईश्वराची काय करून दाखवली सिद्धी करून. तरी नास्तिक लोक ईश्वर काय करत नाही मानत नाही. त्यांचा प्रश्न आहे
ते ईश्वर मानत नाही का त्याने आपली थोर केली हानी, गेली विसरवणे. त्याने जे ईश्वर मानत नाही त्याने आपली काय केली, विसरवली तया आणि पचवीला खाणी. हां, जे ईश्वर मानतात बरं का, त्यांना शहाणे म्हणायचं का. तर जो ईश्वर मानत नाही त्याने आपली हानी केली. आणि आम्ही ईश्वर मानतो. बरं, ईश्वर निघतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, आणि आम्ही ईश्वर मानला, काय केलं तरी आमची हानी होईल का, तरी आमची काय नाही ईश्वर, पण आम्ही काय करतो, मानतो, आमची हानी होईल का. बरं, ईश्वर आहे नाही म्हणतात, तुमची काय होईल, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही ईश्वर, पण आम्ही मानतो, आमची हानी होईल का. बरं, ईश्वर नाही मानतात, त्यांची काय होते, हानी होते. पूर्व पक्ष उत्तर पक्ष. ईश्वर काय केला पाहिजे, ईश्वरच सर्वभूतानां हृदयेर्द भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि सहज. आणि प्रमाणाएव निधी कोरायवा. प्रमाणाचा विचार आहे, कोणत्याच प्रमाणामुळे असं आहे. ही सगळी प्रमाणं ब्रह्मापर्यंत काय होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. निरर्थक आहे असं नव्हे, काय नाही निरर्थक आहे आम्हाला म्हणायचं आहे. प्रमाणाचा विचार अवश्य केला, पण ज्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची तिथपर्यंत हे पोहोचू शकत नाही. मग पोहोचू शकत नाही का, पुढे मग सांगायचं आहे क्रमांक. श्रीगुरूच्या मुखातून आलेलं वाक्य हे मात्र आपल्या स्वरूपाची काय करून देते. मग ते शब्द प्रमाणच आहे. कोणतं प्रमाण आहे, सर्वामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणतं प्रमाण आहे. प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम नश्यति वेदांतात. मग सर्वात मोठं प्रमाण पडतं ते इथं आता सर्वाचा काय करून टाकते, बाद करून टाकते. पाचही प्रमाणाचा काय करते, बाद करते. आणखी विषय याच्यामध्ये आहे त्याचा विचार. बरं, काही चुकत असलं तर सांगितलं पाहिजे. काय सखोल करत नाही का, सखोल करत नाही म्हटलं. याचा निर्णय करणं काय झालं, निर्णय करणं म्हटलं कठीण झालं. हे आपलं म्हणून माझंच खरं आहे असं म्हणता येत.